नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. आजच्या अमृत कलश या कार्यक्रमात मी रेवा देवरस आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभले आहेत ज्येष्ठ नागरिक संघटना भिलवडीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील. आज बोलूया आपण त्यांच्या संघटनेविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपली थोडी कौटुंबिक पार्श्वभूमी काय, आपलं शिक्षण, बालपण कुठे गेलं याबद्दल थोडं सांगा. माझं गाव भिलवडी. हे भिलवडी ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेलं गाव. माझे आईवडील, आम्ही 6 भावंड, 3 भाऊ आणि 3 बहिणी. आता आम्ही सगळे विभक्त आहोत. माझ्या कुटुंबामध्ये म्हणाल तर मी, माझी पत्नी आणि माझी 2 मुलं, एक मुलगी आणि एक मुलगा. माझा मुलगा उच्च विद्याविभूषित आहे. तो सध्या इंजिनिअरिंग कॉलेज पुणे या ठिकाणी तो काम करतो. बरं सर, ही जी संघटना आपण ज्येष्ठ नागरिक संघटना जी स्थापन केली तर ती कधी केली आणि त्या स्थापने मागचा उद्देश काय होता आपला? साधारणतः भिलवडीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघटना ही नव्हती. बरं. पण त्यापूर्वी नोकरीच्या निमित्तानं मी जिथं जिथं काम करत होतो त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघटनेचं काम जवळून बघत होतो. ते लोक सगळे माझ्या परिचित असायचे. बरं. आणि मग 30 मार्च 2006 मी आमच्या गावातल्या काही ज्येष्ठ लोकांनी एकत्र करून त्या ज्येष्ठ नागरिक संघटनेची स्थापना केली. पण प्रत्यक्ष धुरा माझ्याकडे नव्हती. 2020 पासून मी स्वतःच त्या संघटनेचा अध्यक्ष झालो. आणि साधारणतः गावामध्ये असणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे विविध प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण निश्चितपणानं काहीतरी करू या उद्देशानं मी त्या संघटनेमध्ये पूर्ण संघटनेचा कार्यभार माझ्याकडे घेतला. बरं सर, जेव्हा आपण संघटना स्थापन केली त्यावेळेला सदस्य संख्या किती होती आणि आजची किती आहे? सुरुवातीला साधारणतः 150ची संख्या होती. बरं. पण आता ती संख्या थोडी घटलेली आहे, कारण त्यामधले बरेचसे आज लोक नाही आहेत. आज माझ्या संघटनेमध्ये रजिस्टरला माझ्याकडे 100 सदस्य आहेत. पण त्यामध्ये साधारण 50-60 लोक ऍक्टिव्ह आहेत. इतर काही ऍक्टिव्ह नाहीत. अजून ते घर सोडू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आहेत. तरी सुद्धा आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करत असतो. अच्छा सर, प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघटनेचं एक मिटिंगचं पण एक शेड्यूल असतं. ते मासिक म्हणा, साप्ताहिक म्हणा, तर याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? आम्ही दर महिन्यातून एकत्र येतो. बरं. आता माझ्या ज्येष्ठ नागरिक संघटनेला गावामध्ये स्वतंत्र असं ऑफिस नाही आहे. मग आम्ही साधारणपणे काही वेळेला आमचं सार्वजनिक वाचनालय भिलवडीची इमारत वापरतो. आणि मग मिटिंगला जर जास्त गर्दी असेल तर आमच्या गावातलं प्रसिद्ध ग्रामदैवत असलेलं हनुमान मंदिर आहे. त्या हनुमान मंदिरामध्ये एक साधारण 100 माणसं बसण्याची क्षमता आहे. तर तिथं आम्ही सगळे एकत्र बसतो, सगळ्यांच्या सोयीनुसार, सकाळी किंवा मग सायंकाळी. अच्छा. आणि मग महिन्यातून एकदा आम्ही एकत्र येत असतो. मग त्या मीटिंगचे मुद्दे काय असतात सर? काय काय डिस्कस केल्या जातात? मीटिंगचे मुद्दे सरकारी काही योजना आल्या असतील तर त्याची माहिती देणं. बरं. साधारणपणे श्रावणबाळ योजना असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या काही मध्ये स्कीम आल्या त्याच्या संदर्भात त्या लोकांना कल्पना देणे. साधारणपणे देवदर्शनासाठी काही सुविधा मध्यंतरी सरकारनं निर्माण केलेल्या होत्या, त्या सुविधांच्या संदर्भात. किंवा एक कळीचा मुद्दा ज्येष्ठ नागरिकांचा येतो, त्यांना काहीतरी मासिक मानधन मिळावं, असे काही मुद्दे घेऊन आम्ही तिथं बसतो. आणि या व्यतिरिक्त त्यांचे काही अडचणी असतील, वैयक्तिक अडचणी असतील तर त्या अडचणी सुद्धा सोडवण्याचा आम्ही तिथं प्रयत्न करत असतो. बरं सर, आपला भारत देश हा सांस्कृतिक देश आहे. वर्षभर विविध प्रकारचे सण वगैरे साजरे केले जातात. तर आपल्या संघटनेमार्फत पण हे सण किंवा काही संमेलन वगैरे साजरे केले जातात का? याबद्दल काय सांगाल? वर्षभरामध्ये येणाऱ्या ज्या बाबी असतात, ज्या राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या असतात, बरोबर, त्या आम्ही एकत्र येऊन साजऱ्या करतो. एकत्र येतो, प्रतिमेचं अभिवादन करतो, पुष्पगुच्छ अमुक सगळं करतो. त्यामध्ये साधारणतः आम्ही आता 2-3 वर्षापासून कर्मवीर भाऊराव पाटलांची जयंती साजरी करतो. त्याच अनुषंगानं पत्रकारितेचं काय असेल तर त्या गोष्टी करतो. सगळ्या लोकांच्या जयंत्या, थोरा मोठ्यांच्या, शिवाजी महाराजांची जयंती असेल, संभाजीराजांची असेल किंवा लोकमान्य टिळक असतील, विवेकानंद असतील, या सगळ्यांची आम्ही दखल घेऊन त्या ठिकाणी सगळ्यांना बोलवतो. आणि त्यांनी केलेल्या कार्याचा आम्ही आढावा सगळ्यांच्या समोर घेत असतो. त्या पद्धतीनं आपणही त्यांच्याकडून काहीतरी घेऊया, बरोबर, असे विचार आपण सगळे एकत्र मिळून करत असतो. सर, ह्या आपली संघटना जी आहे ज्येष्ठ नागरिक संघटना, इतके वर्षापासून आपण कार्यरत आहात, त्याचे अध्यक्ष आहात, तर समाजासाठी काही कार्य आहे का? त्या समाज कार्याबद्दल काय सांगता येईल? आता समाजासाठी कार्य करत असताना मध्यंतरी 2019 साली पाऊस प्रचंड पडत होता. आणि आमचा हा जो भाग आहे तो संपूर्ण नदीकाठचा ऊस उत्पादक भाग आहे. आणि मग ऊस तोडीसाठी जे मजूर येतात
तर ते अगदी दिवाळी सणाच्या तोंडावर येत असतात. बरं. आणि मग त्यांचं राहण्याचं ठिकाण हे ज्या त्या ठिकाणी वनामध्ये असतं, झोपड्यामध्ये असतं. दिवाळीचा सण हा त्यांना भेटत नाही आणि मग पावसामध्ये त्यांना काहीच मिळत नाही. अशा वेळी आम्ही साधारणतः दिवाळीचा जे फराळ असतो तो फराळ मी स्वतः किंवा काही विकत घेऊन किंवा अन्य आमच्या सदस्यांच्याकडून संकलित करून त्याच्या बॅगा तयार करतो आणि त्या बॅगा ते जिथं जिथं रानात राहतील तिथं तिथं आम्ही समक्ष जाऊन त्यांना त्यांच्या मुलाबाळांना देऊन त्यांची दिवाळी साजरी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, आनंद बघून त्यामध्ये आम्हा ज्येष्ठ नागरिकांना एक समाधान मिळत असतं. त्याचबरोबर आता 2019 पासून महापुराचा तडाखा आपल्या भिलवडी, अंकलकोप या सगळ्या परिसराला बसत असतो. त्या महापुराच्या काळामध्ये सुद्धा आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये शारीरिकदृष्ट्या क्षमता असलेली काही लोक आहेत. तर आम्ही त्या लोकांच्याकडे जाऊन कुणाच्या घरात पाणी गेलं, कुणाला काही अडचण आली किंवा जे मजूर वर्ग आमच्या संबंधित असतो त्या मजूर वर्गांना काही आर्थिक मदत त्या काळाच्या अडचणीनुसार आम्ही त्यांना देत असतो. सरकारी योजनाबरोबर आपलाही त्यामध्ये सहभाग असावा या उद्देशाने आम्ही तिथं जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजावून घेत असतो. सर, जसं आता आपण समाजकार्याबद्दल बोलतो आहे, तर तुम्ही तुमचं राहणं भिलवडीचं, तर भिलवडीच्या भागामध्ये काही कार्य केलेलं आहे का? जेव्हा महाराष्ट्र सरकारनं संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान चालू केलं त्यावेळेला भिलवडी गावानं त्यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि त्यामध्ये भिलवडी हे अगदी 2 नंबरपर्यंत गाव गेलं. त्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग होता आणि त्यामध्ये संपूर्ण भिलवडी गाव हे स्वच्छता अभियानामध्ये उत्कृष्ट व्हावं यासाठी त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आमची सगळी मंडळी शेवटच्या क्षणापर्यंत सहभागी होती आणि त्या काळात त्या गावासाठी एक अत्यंत चांगलं काम, अगदी आम्हाला क्रमांक 1 जरी मिळाला नसला तरी पण एक उत्तम काम आम्ही त्या काळामध्ये गावासाठी केलं आणि त्या कामासाठी सगळ्यांनी आम्हाला वेळ दिलेला होता. सर, हे जे ज्येष्ठ नागरिक संघटना आहे त्यांचं तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीयवर पण विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं, तर आपल्या संघटनेने अशा एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे का? त्या स्पर्धांमध्ये आम्ही काही भाग घेतलेला नाही, कारण कसं होतंय त्या स्पर्धा भिलवडीमध्ये असत नाहीत, त्या बाहेर असतात आणि मग ह्या ज्येष्ठ नागरिकांचा प्रवासाचा अमुक तमुक सगळ्या गोष्टी विचारात घेता स्थलांतरित करून तिथं भाग घेणं आम्हाला अशक्य होतं. कारण ज्येष्ठ नागरिक संघटना चालवत असताना आर्थिक सोर्स काय त्याला नसतो. आम्हीच काय, आता मी अध्यक्ष या नात्यानं सुद्धा मी काय आर्थिक सोर्स सोसत असतो किंवा आमच्यातले काय असतील, पण त्याला मर्यादा पडतात आणि या मर्यादा पडत असल्यामुळे या लोकांना घेऊन जाण्यासाठी सुरक्षित व्यवस्था करावी लागते. आता आम्ही त्या मजुरांना फराळ वाटप करत असताना सुद्धा ज्या गाड्या सांगतो त्या आमच्या स्वतःच्या पैशानंच सांगत असतो आणि त्या ठिकाणी रानावनात जाऊन त्यांना देत असतो. या लोकांना जर दिवसभर बाहेर घेऊन जायचं म्हणलं तर ते थोडंसं जबाबदारीचं काम असतं, गोळ्या चालू असतात, कोणाचे आजारपण असतात, त्यामुळे ते शक्य होत नाही. स्थानिक लेवलला जर हे झालं तर आम्ही ते निश्चितपणाने करू शकतो. बरं. सर, वृद्धांसाठी आजपर्यंत राबवलेले उपक्रम किंवा योजना याबद्दल काय सांगता येईल? गेल्या 5-6 वर्षामध्ये आम्ही आरोग्य शिबिरं आयोजित केली. त्यामध्ये डोळ्यांच्या तपासण्या असतील, शुगर तपासणी असेल किंवा अन्य काही व्याधी असतील, हे अधूनमधून आमचं चालू असतं. म्हणजे ह्याच मेन समस्या लोकांच्या काय असतात तर त्याची शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची असते. बरोबर. त्यासाठी आम्ही वर्षातून किमान 1-2दा या गोष्टी घडवून आणत असतो. आमच्या विनंतीला मान देऊन सांगली मिरजेतले डॉक्टर मंडळी येतात, शिबिरं घेतात, दिवसभर ते थांबतात आणि जेवढी येतील त्या सगळ्यांची व्यवस्था होऊन त्यांना तपासणी करून त्यांचे योग्य ते सल्ले ते डॉक्टर लोक देत असतात. काही वेळेला काही अशी मंडळी असतात की मेडिसिन सुद्धा फ्री देणारी असतात, ते सुद्धा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होत असतो. सर, तुम्ही पण स्वतः ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये कार्यरत आहात. आपण सर मला वाटतं व्याख्यानं पण देता विविध विषयांवर, तर यावर प्रकाश टाकताना काय सांगाल? साधारणतः मला वक्तृत्वाचं लहानपणापासूनच आवड असल्यामुळं मी माझी नोकरी करत असताना ज्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटलांनी केली तर साधारणतः 1919 साली स्थापना केलेली ही रयत शिक्षण संस्था आणि त्या काळामध्ये त्यांनी असंख्य बहुजनांची मुलं एकत्र करून सातारला एक वसतिगृह काढलं. त्या वसतिगृहाला त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचं नाव दिलं आणि त्या काळामध्ये वसतिगृह असायची पण ती जातनिहाय असायची. मराठा वसतिगृह, जैन वसतिगृह, पण सर्व जाती धर्माची मुलं एकत्र करून त्यांनी वसतिगृह काढलं. एक प्रेरणा मला कर्मवीर भाऊरावांची मिळाली आणि त्या प्रेरणेतून मी माझ्या रिटायरमेंट नंतर सुद्धा
कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवनावरती एक 100 व्याख्यानाचा प्रकल्प केलता, पण दुर्दैवानं तो माझा अधूर राहिला. या व्यतिरिक्त मी जे राष्ट्रपुरुष असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, जिजाऊमाई असतील, संभाजी महाराज असतील, गाडगे महाराज असतील किंवा अन्य काही विषय अंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील असतील, तुमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, या विविध विषयावर माझी या परिसरामध्ये अनेक 100च्या वर व्याख्यानं माझी झाली. ही प्रेरणा मला कर्मवीर भाऊराव पाटलांच्याकडून मिळाली की तळागाळातल्या गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत. तिथं जात धर्म वगैरे त्यांनी कधीच बघितला नाही. आणि हा वारसा कर्मवीर भाऊराव पाटलांना महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्याकडून आलेला वारसा होता आणि तो त्यांनी आयुष्यभर काटेकोर आणि अगदी 21व्या शतकामध्ये म्हणाल तर 21व्या शतकामध्ये सुद्धा हा कर्मवीर भाऊराव पाटलांचा वारसा स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदमांनी सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये ताकदीनं वापरला. सर, इतके वर्षापासून आपण या संघटनेसाठी कार्यरत आहात, तर आतापर्यंतचा एखादा अविस्मरणीय प्रसंग सांगता येईल का? नोकरी करत असताना इंदापूर तालुक्यातल्या लासूर या गावामध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा नव्हती. सगळ्या गावातली मंदिरं आम्ही वर्ग खोल्या म्हणून वापरत होतो. आणि तिथं एक सहकारी साखर कारखाना होता, छत्रपती साखर कारखाना. तर त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधल्या जिथं जिथं हायस्कूल आहे तिथं इमारती बांधून कारखाना देत होता. पण मी ज्या गावात होतो तिथं इमारत नव्हती. मग मी गावातल्या काही स्थानिक राजकीय मंडळींना घेऊन त्या कारखान्याच्या संचालक मंडळांना, चेअरमनना भेटलो आणि त्यांना ते समजावून सांगितलं आणि त्यांनी तात्काळ मला होकार दिला. मग मी रयत शिक्षण संस्थेकडे पाठपुरावा केला आणि त्यांना कसं होतं की ती जागा त्यांच्या नावावर केल्याशिवाय ती इमारत बांधू शकत नव्हती. एवढ्याशा प्रयत्नामधून त्या 1976 साली त्या कारखानदारांनी 3,18,000 एवढी रक्कम मंजूर केली. 76 साली ही रक्कम खूप मोठी होती आणि त्या रकमेमध्ये आज त्या गावामध्ये 18 खोल्या RCCच्या इमारतीमध्ये ती सगळी शाळा भरते. हे एक अतिशय मोठं काम त्या काळात झालं. तीच प्रेरणा घेऊन मी जिथं जिथं बदलून गेलो त्या त्या गावामध्ये मी पुन्हा सांगली जिल्ह्यामध्ये हिंगणगाव बुद्रुकला आलो, तिथं 4 खोल्यांच्या इमारती बांधल्या. त्याच्यानंतर एक वडी रायबाग म्हणून तिथे 2च वर्ष काम केलं, तिथं मी 2 खोल्याच्या इमारती बांधल्या. विद्यार्थ्यांचं संघटन करून त्यांना पटवून देणं. आणि मी जिथं 22 वर्ष रामाननगर स्वामी रामानंद भारतींच्या नावानं जी शाळा आहे रामाननगरला, त्या रामाननगरला इमारत भरपूर होती. मी तिथं आलो त्यावेळेला कंपाऊंड नव्हतं. येणारी मंडळी सायकल सुद्धा आमच्या प्रार्थनेमधून घेऊन जायची. आणि मग मी त्या प्राचार्यांना सांगितलं की आपण इमारत नंतर बांधू, पण पहिल्यांदा कंपाऊंड करूया. मग ते कंपाऊंड करत असताना शेजाऱ्यांचा थोडासा त्रास असतो, कारण ते थोडं आत बाहेर. मग आम्ही रात्रीचे 4-4 गौंडी लावून आमच्या सोयीनं ते कंपाऊंड उभा केलं, इमारती झाल्या. आणि सेवानिवृत्तीच्या दरम्यान इमारत कमी होती. मग तिथं माझ्याकडे प्राचार्य जे होते त्या प्राचार्यांना मी म्हणलं, सर तुम्ही पण सेवानिवृत्त होणार आहे, मी पण होणार आहे, पण एक मोठी इमारत आपण बांधू, कारण आज आपलं इथं वलय आहे, विद्यार्थी आपला ऐकतायत. तर तिथं मी 1,17,00,000 रुपयाची इमारत, आज ती 3 मजली इमारत डेव्हलप. हे सगळं बघितल्यानंतर की आपण काहीतरी केलं याचं एक समाधान वेगळं असतं. आणि मला वाटतं सर, आपण या समाजात राहतो तर हे समाजाचं ऋण असतं आपल्यावर, ते पण आपण या प्रकारे फेडू शकतो 100% असं म्हणायला काही हरकत नाही. आणि या सगळ्या कामामुळं आजही माझे विद्यार्थी अगदी म्हणजे 10,000पासून 7-8 लाखापर्यंत पगार घेणारे विद्यार्थी आहेत. पोलीस विभागामध्ये 1-2-3 मोठ्या हुद्द्यावर असणारी मुलं आहेत, काही डिस्ट्रिक्ट प्रॉसिक्युटर वकील म्हणून काम करतात. हे सगळे विद्यार्थी माझ्या कालखंडातले आजही माझ्या सगळे संपर्कात आहेत आणि मी शब्द टाकल्यानंतर ते मोडू शकत नाहीत. आणि आपण शब्द टाकताना विधायक कामाचाच टाकत असतो, त्यामुळं हे सगळं काम करता येतं. अधूनमधून गेट टुगेदर घेतात, मी तिथं जातो, सगळे मुलं गोळा होतात, एक दिवसभर आनंद घेतात. म्हणजे आज संपर्कात आहेत. हे काम केलेल्याचं समाधान, जेवढं काम केलं त्यात समाधान आहे. बरोबर आहे. आणि सर, मला वाटतं ज्ञानदानापेक्षा मोठं दान हे नसतंच. आणि तुमच्या मार्फत आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना हे दान मिळालेलं आहे, तर याच्यासाठी खरं म्हणजे तुमचं कौतुक झालं पाहिजे सर. सर, जाता जाता आमच्या श्रोत्यांना आजचा जो समाज आहे, तरुण मंडळी झाली, आपले लहान मित्र झाले, त्या लोकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता सर? आत्ता कसं झालंय, ज्येष्ठांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ज्येष्ठ मंडळी ही अतिशय सुखासमाधानानं नांदवत होती, घर भरलेलं असायचं. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे काय झाले, मुलगा एकीकडं, आई वडील एकीकडं, आणि थोडीशी दुरावस्था झाल्या. आणि आज एक मानसिकता तरुणांच्या मध्ये अशी झाल्या की मुलगी लग्न ठरवतानाच म्हणते की सासू सासरे असतील तर मग मला नको. ही प्रवृत्ती तयार का झाली, तर ह्या ज्येष्ठ मंडळींनी आपल्या
तरुण मुलींच्यावरच हे संस्कार केले पाहिजेत की ही बाबा ज्येष्ठ मंडळी म्हणजे आपल्या घरची खरी मोठी संपत्ती आहे. त्या संपत्तीकडून आपल्याला बहुमोल सल्ले मिळत असतात आणि त्यांच्या जोरावरच आपण आपला पुढचा संसार ताकदीनं करायचा असतो. ही वैचारिक जडणघडण ज्येष्ठांनी आपल्या आपल्या घरातल्या तरुणांच्यावर, विशेषतः मुलींच्यावर करावी की त्या अपेक्षा तुम्ही योग्य व्यक्ती बघा, तो तुम्हाला आयुष्यभर कशा पद्धतीनं साथ देणार आहे बघा. फार मोठ्या आर्थिक अपेक्षा ठेवू नका. तो मुलगा काय तुम्हाला उपाशी झोपायला लावणार नाही, पण तो तुमच्या कल्पने इतका श्रीमंत असणार नाही. आणि मग सासू सासरेच जर नको, ज्याने हे सगळं घडवलं, ज्या घरात तुम्ही राहणार आहे त्या घरात जर तीच मंडळी नको असतील तर हे विचार तुम्ही बदला. भविष्यामध्ये आपण सगळे म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जो पूर्वी राहत होतो त्या पद्धतीनं मिळून मिसळून ते घर आनंदी असलं पाहिजे, गोकुळ असलं पाहिजे. एकामेकाची तोंड भिन्न दिशेला असता कामा नयेत. हे संस्कार सगळे ज्येष्ठांनी आत्ताच्या तरुणांना दिले पाहिजेत आणि त्या तरुणांनी सुद्धा ते जोपासले पाहिजेत. त्यासाठी त्यांना थोडंसं या आपल्या भारतीय संस्कृतीचं वाचन वाढवा त्यांचं. आणि ह्या तरुण मंडळींना मी निश्चितपणे सांगेन की बाबांनो, ज्येष्ठ मंडळी हे आपलं घरचं धन आहे आणि तुम्ही कुठेही गावाला गेलात तरी तुम्हाला घराला कुलूप घालावं लागत नाही, ते घराचं कुलूप असतं. कारण माझी आजी ज्या वेळेला गेली त्यावेळेला माझे मोठे चुलते की मला म्हणले, म्हणजे माझं नाव बाळासाहेब असल्यामुळे मला ते बाळ म्हणायचे, ते मला म्हणजे सहज म्हणून गेले की बाळ आज माझ्या घराचं कुलूप हरवलं. म्हणजे इतपत त्या काळात त्यांची हे होतं. हेच आज आपण जोपासलं पाहिजे तरुणांनी, एवढं मी निश्चितपणे त्या तरुणांना सांगेन. बरं पाटील सर, आज आपण इथे आलात आणि आपण आजपर्यंत ज्येष्ठ नागरिक संघटना यामार्फत जे कार्य केलं ते सांगितलं, आपले अनुभव सांगितले. त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आपण मला या ठिकाणी बोलवलं, खूप आनंद वाटला. आकाशवाणीत मला येण्याची संधी आपण प्राप्त करून दिली त्याबद्दल मी मनस्वी तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.